नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे मंजिरी खूप टेन्शनमध्ये असते आणि ज्या पद्धतीने इथे रायाने निक्कीची गाडी जाळलेली असते, मंजिरीचं लक्ष त्या गाडीकडेच असतं आणि तिच्या मनामध्ये आता असंख्य प्रश्न हे निर्माण झालेले असतात. तेव्हा इथे मंजिरीला आठवत असतं की राया तिला म्हणालेला असतो की तुझी ही गाडी सगळ्यांच्या अंगावरती जात होती ना, चुकी या गाडीची होती. मग आता बघ, तुझ्या गाडीला चांगलं मी इथे शांत करून ठेवले. तुझी गाडी आता कधीच दुसऱ्याच्या अंगावरती जाणार नाही. तुझ्या गाडीला आता चांगला धडा शिकवलाय मी. अशा पद्धतीने इथे रायाने निक्कीला उत्तर दिलेलं असतं. तेव्हा इकडे तुझ्या गाडीची चुकी होती ना, मग गाडीला सुद्धा इथे आता चांगला धडा शिकवलाय आणि तुला सुद्धा. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया, अरे ती मुलगी कोण होती काही माहिती नाही. तेव्हा इथे राया म्हणतो, तूच म्हणालीस ना की श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी होती म्हणून, आणि तिचा काय एवढा विचार करायचा. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तू तिच्या गाडीला आग लावायला नको होतीस. तुला माहिती आहे ना ती मुलगी किती आगाऊ होती. आता हे प्रकरण वाढलं तर. तेव्हा राया म्हणतो, जाऊ दे ना, हे बघ त्या मुलीचा तू एवढा विचार करू नको. तिला डोस द्यायची गरज होती आणि तिला आणि तिच्या गाडीला आता हवा तेवढा डोस आपण बरोबर दिलाय. त्याच्यामुळे तिचा विचार करून आता वेळ वाया घालू नकोस आणि स्वतःला त्राससुद्धा करून घेऊ नकोस. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, अरे असं कसं, पण तू तिच्या गाडीला आग नको लावायला हवी होतीस. तेव्हा इकडे राया म्हणतो, त्याची गरज होती, त्याशिवाय तिचा माज कसा उतरला असता, आणि गाडी ही दुसऱ्यांच्या अंगावरती घालण्यासाठी असते का. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. तू मला आधी सांग, तो जय पोलीस स्टेशनमध्येच आहे ना की सोडलं त्याला. तेव्हा राया म्हणतो, आहे अजून पोलीस स्टेशनमध्ये. बाहेर कसा येईल, अंगावरती वर्दी नाही आहे ना त्याच्या. अंगावरती वर्दी असायची तेव्हा कसं सगळ्यांना माज दाखवायचा, पण आता अंगावरती वर्दी नाही आहे, त्याच्यामुळे तो काय आता पोलीस वगैरे नाही. बाहेर पडला तर लोक हातामध्ये दांडकं घेऊन उभेच आहेत ना त्याला मारायला. तो जर बाहेर आला तर लोक त्याला बरोबर चोप देतील. त्यालासुद्धा माहिती आहे, म्हणून बसलाय पोलीस स्टेशनमध्येच, तो काही बाहेर येत नाही आहे. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की वा, असंच हवं आहे त्याला. वर्दीचा खूप माज करायचा ना, आता जर बाहेर आला तर लोक चांगला चोप देतील त्याला. त्यानंतर इथे आता बोलत असताना मंजिरीचा फोन येतो. तेव्हा मंजिरी म्हणत असते, हा नाना बोला ना. तेव्हा नाना तिकडून तिला जे काही बोलतात त्याच्यावरती मंजिरी म्हणते, नाना खरंच सॉरी, खरंच सॉरी. नाही, माझं चुकलं, माझ्या लक्षातच नाही राहिलं. पण नाना तुम्ही काळजी करू नका, मी लगेच घरी येते, आपण जाऊया. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर काय झालं. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे राया, आज हनुमान जयंती आहे ना, मी नानांना म्हणाले होते की मी तुम्हाला मंदिरात घेऊन जाईन, त्यांना इथे भजन ऐकायचं होतं रे. पण आता उशीर झाला आहे आणि नाना आता चिडलेत. ते म्हणतायत की तू जर मला घेऊन जाणार होतीस तर मग वेळेवर का आली नाहीस. तेव्हा आता मला तिथे नानांना घेऊन जाईपर्यंत भजन संपलं तर. तेव्हा इकडे राया म्हणतो, मिस फायर, अगं कशाला तू काळजी करतेस, मी आहे ना. नाना भजनसुद्धा ऐकणार आणि मंदिरामध्ये सुद्धा जाणार, काही हरकत नाही, तू नको काळजी करू. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणते, हे कसं काही शक्य होणार आहे. तेव्हा राया म्हणतो की राया असताना सगळं काही शक्य होणार. त्याच्यानंतर तो म्हणतो, आधी बघ ना, मी चादरी वगैरे कशा लावल्यात त्या बघ. तेव्हा मंजिरी म्हणते, खूपच छान, थँक्यू राया. तेव्हा राया म्हणतो, वेलकम नॉट. तेव्हा मंजिरी म्हणते, वेलकम नॉट म्हणजे. राया, अरे एकतर वेलकम असतं किंवा एकतर मेन्शन नॉट असतं, तू दोन्हीही एकत्र म्हणतोयस. तेव्हा राया म्हणतो, हो का, मला कुठे एवढं जमतं. तेव्हा मंजिरी म्हणते, काही हरकत नाही, मी आहे ना, मी तुला शिकवेन, पण आता मला जायला हवं. तेव्हा इकडे आता मंजिरी धावत पळत आपल्या नानांकडे येते. तेव्हा इथे नाना आता रुसलेले असतात. राया म्हणत असतो की मिस फायर, तू नको काळजी करू. नाना काही झालं ना तरीसुद्धा भजन ऐकणार म्हणजे ऐकणार, त्याची सगळी तयारी रायाच करणार असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो मंजिरी म्हणते, नाना अहो चला ना, आपल्याला जायचं आहे ना भजन ऐकायला, तुम्ही तयार व्हा. तेव्हा नाना म्हणतात, नाही नको, आता उशीर झालाय, भजन वगैरे काही आता ऐकायला मिळणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, नाना तुम्ही तयार तरी व्हा, तुम्ही तयार व्हा, आपण जाऊन बघूया. भजन बंद झालं तर आपण परत येऊ आणि नंतर कधीतरी जाऊ. तेव्हा इकडे आता राया तिथे कीर्तनकार तयार होऊन आलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया अरे तू इथे. तेव्हा राया म्हणतो, हा मग काय, नानांना भजन ऐकायचं आहे ना, मग आता नानांची इच्छा जरूर पूर्ण होणार. नाना तुम्हाला भजन ऐकायचं आहे ना, मी तुमच्यासाठी आज भजन गाणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे माझा आवाज किती चांगला आहे ते, तुम्ही मंदिरात बघितलं होतं ना, जेव्हा बुवाचा आवाज बंद झाला होता तेव्हा मीच भजन गायलं होतं.
तेव्हा मंजिरी म्हणते, राया अगदी बरोबर, अरे पण तू असे कपडे घालून आलास. तेव्हा राया म्हणतो, हा मग काय, आणि तसंही देव काय मंदिरातच असतो का? देव तर कष्टी पाताळी सगळीकडेच असतो, हो की नाही? मग आता देव जर सगळीकडे आहे तर आपण मंदिरामध्ये जायची गरज काय? देव आपल्याला इथे सुद्धा मिळणार आहे. तेव्हा माझ्या दोस्तांना मी बोलावले, सगळी बाहेर तयारी करण्यात आली आहे. आणि नाना तुम्हाला भजन ऐकायचं आहे ना? स्वतः मी भजन गाणार आहे आणि म्हणूनच मी असा तयार होऊन आलो आहे. जसा देश तसा भेस, बरोबर की नाही? तेव्हा चला चला लवकर बाहेर चला, सगळ्यांनी बसून घ्या, आता इथे कीर्तनाला सुरुवात होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आता तिथे जमलेले असतात. इथे खास नानांसाठी रायाने सगळी तयारी केलेली असते. हा सगळा घाट घातलेला असतो कारण त्यांना व्यवस्थितरित्या भजन ऐकता यावं म्हणून, आणि त्या पद्धतीने सगळी तयारीसुद्धा करण्यात आलेली असते. हनुमान जयंतीनिमित्त इथे आता सगळेजण जमलेले असतात आणि त्याच्यावरती आता राया खूप छान असं भजन गात असतो, एक गाणंसुद्धा गातो आणि त्यामुळे इथे सगळेजण आनंदी होतातच. महत्त्वाचं म्हणजे इथे नाना खूप जास्त खुश होतात. नानांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राया काही करू शकतो आणि त्याच पद्धतीने इथे रायाने नानांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी इथे खूपच छान अशी तयारी केलेली असते आणि त्याने त्यांच्यासाठी आता भजनसुद्धा गायलेलं असतं. तेव्हा इकडे आता आपल्या मंजिरीला खूप आनंद होतो कारण प्रेक्षकांनो आपल्याला तर माहिती आहे, म्हणजे आपल्यापेक्षा जर आपल्या आईवडिलांना कोणी जास्त महत्त्व दिलं, आपण देतो तसं, तर आपल्याला त्या माणसांबद्दल अजूनच आपुलकी वाटते, अजूनच जिव्हाळा वाटतो. तसंच इथं काहीसं मंजिरीचं झालेलं असतं कारण इथे आता रायाने ही सगळी तयारी मंजिरीसाठी नाही तर नानांसाठी केलेली असते आणि इथे त्याच्यासाठी तेवढीच महत्त्वाची मंजिरीची आई असते कारण जिजीमध्ये त्याला सातत्याने आपली आई दिसत असते. जर त्याची आई असती तर जिजीसारखी असती असं त्याला वाटतं. तेवढीच मायाळू, तेवढीच प्रेमळ आणि तेवढीच कडकसुद्धा, तेवढी स्ट्रिक्टसुद्धा, आणि त्यामुळे इथे राया सातत्याने इथे जिजीमध्ये आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढीच त्याला त्याच्याबद्दल मायासुद्धा वाटत असते. तेव्हा इकडे आता जिजी ऐकत असते राया ज्या पद्धतीने नानांना इथे भजन ऐकायचं असतं म्हणून जी काही तो तयारी करत असतो, ती तयारीसुद्धा आता इथे जिजीने बघितलेली असते आणि तिलासुद्धा इथे रायाचा तो स्वभाव खूपच जास्त आवडतो, लोकांना मदत करण्याचा, त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्याचा स्वभाव सगळ्यांना आवडत असतो. तेव्हा इथे जय हनुमान आता सगळेजण असं म्हणत असतात, घोषणाबाजी करत असतात आणि त्याच पद्धतीने इथे खूप छान असं अभंगसुद्धा म्हटलं जातं आणि गाणंसुद्धा. त्यामुळे सगळेजण आनंदी असतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्माईल असतं आणि सगळेजण आपल्या बिझी आयुष्यामधून वेळात वेळ काढून तिथे जमलेले असतात आणि एकमेकांना आनंद देण्यासाठी ते सगळेजण काम करत असतात. आणि त्याच पद्धतीने इथे शशिकलासुद्धा बसलेली असते. शशिकलाचा खरं तर रायाला खूप राग येत असतो कारण शशिकला चुकीच्या माणसांची साथ देत असते, ती वाईट वागत असते. तेव्हा इकडे आता हनुमान जयंतीनिमित्त आणि त्याचबरोबर अभंगातून राया हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जी वाईट माणसं आहेत, जी क्रूर माणसं आहेत, त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपुलकीची भावना निर्माण होऊ दे. चांगली माणसं तर चांगली वागतातच, ते आपले चांगले कृत्य करतच राहतात, पण काही वाईट माणसं असतात जी चांगल्या माणसांना त्रास देण्याचं काम करत असतात, त्यांनासुद्धा सद्बुद्धी मिळू दे अशा पद्धतीचं ते अभंग तो म्हणत असतो आणि त्याचा तो अर्थ लागत असतो. शशिकलाकडे तो बघतो तेव्हा तिच्या मनातली वाईट वृत्ती ही निघून जाऊ दे, ती लोकांबद्दल जो वाईट विचार करते तो बाजूला होऊ दे, अशी आता सगळ्यांची इच्छा असते. कारण शशिकला जर एकटी सुधारली तर इथे संपूर्ण त्यांचं घर अगदी व्यवस्थितच आहे. म्हणजे इथे नाना, जिजी, मंजिरी, निखिल, त्याचबरोबर रुचिता आणि इथे ईशासुद्धा सगळेजणच चांगले आहेत. फक्त शशिकला एकटी वाईट आहे त्या घरामध्ये आणि म्हणून म्हणून इथे राहायची अशी इच्छा आहे की शशिकला बदलली पाहिजे. तिच्या मनामध्ये सुद्धा आपुलकीची, प्रेमाची भावना ही निर्माण झाली पाहिजे आणि ती एकटी सुधारली तर अख्खं घर ते सुधारेल, अख्खं घर ते नावाजलं जाईल, असं इकडे आता रायाला वाटत असतं. तेव्हा इकडे आता रायाचा फोन आलेला असतो आणि त्याच्या फोनवरती अण्णाचा फोन आलेला असतो. त्याच्या इथे सर्व त्याचे अण्णा, त्यांचा फोन आलेला असतो. राया म्हणतो की अण्णा बोला ना. तेव्हा इथे अण्णा म्हणतात, राया मेरा बेटा लवकरात लवकर घरी ये, लवकर घरी ये, मी तुझी वाट बघतोय. मग राया आता काय करणार?
रायासाठी तो सुद्धा माणूस खूप महत्त्वाचा असतो, कारण त्याने रायाला लहानाचं मोठं केलेलं असतं, जरा सांभाळलेलं असतं. त्यामुळे अण्णाचा शब्द रायासाठी खूपच जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राया हनुमान जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊन तिथून निघून आता अण्णांकडे यायला निघालेला असतो. तेव्हा इकडे आता निक्की आलेली असते. निक्कीने सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितलेला असतो. तेव्हा इकडे अण्णा म्हणत असतात की ह्या पंढरपुरामध्ये तुझी गाडी जाळण्याची हिंमत कोण करू शकतं? मला खरंच कळत नाही आहे. एवढी कुणाची हिंमत वाढली आहे की माझ्या मुलीची गाडी जाळू शकतात, ते सुद्धा मार्केटमध्ये. तेव्हा इकडे निक्की म्हणत असते, अण्णा मला माहिती नाही आहे तो कोण आहे, पण तो जो कोणी आहे ना त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इकडे अण्णा म्हणतो, निक्की बेटा तू काळजी करू नको. राया एकदा इथे आला ना की राया त्या माणसाला लगेच शोधून काढेल. तेव्हा इकडे अण्णा म्हणत असतात, तू अजिबात काळजी करू नको. तो जिथे कुठे असेल ना त्याला आपण शोधून काढू. अगं पण तो कोण होता, त्याचं नाव काय, तुला काहीतरी माहिती असेल ना. तेव्हा इकडे आता त्याची मुलगी म्हणत असते, निक्की अण्णा मी आता त्याचं काय तिथे नाव विचारणार होते का? मला नाही माहिती त्याचं नाव काय आहे, पण तो जो कुणी असेल त्याला शिक्षा दिल्याशिवाय आणि त्याच मार्केटमध्ये त्याला जाळल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. त्याचं काही मी नाव वगैरे विचारलेलं नाही आहे, पण एक गोष्ट नक्की, त्याचं चादरींचं दुकान आहे. तेव्हा इथे अण्णा म्हणतात, अगं निक्की बेटा त्या मार्केटमध्ये 50 चादरीची दुकानं असतील, मग आता आपण कुठल्या चादरीवाल्याला शोधायचं? तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते की अण्णा मला नाही माहिती नक्की ते दुकान कुठे होतं, पण तुम्ही लवकरात लवकर त्याला शोधा आणि इथे माझ्यासमोर उभं करा. त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इकडे आता अण्णा म्हणत असतात त्याच्या माणसाला, एक काम कर, पंढरपुरामध्ये जेवढी चादरीची दुकानं आहेत त्याच्यामध्ये विचार की माझ्या मुलीच्या गाडीला आग लावणारा नक्की कोण होता आणि त्याला इथे माझ्यासमोर आणून उभं करा म्हणावं. तेव्हा इकडे अण्णा म्हणतात की निक्की बेटा तू नको काळजी करू. अगं त्या माणसाचं काही खरं नाही आहे, त्याने कुणाबरोबर पंगा घेतला आहे त्याला माहिती नाही आहे. आणि आता इथे राया आला ना का राया एका मिनिटात त्याला तुझ्यासमोर आणून उभं करतो की नाही बघच तू तू नको टेन्शन घेऊ. तेव्हा इकडे आता निक्कीला राग येतो. निक्की म्हणत असते, अण्णा हा राया राया राया, मगापासून काय तुम्ही राया राया करताय? कोण आहे कोण हा राया? त्याचं नाव का सारखं तुम्ही घेताय? तेव्हा अण्णा म्हणत असतात, अगं राया म्हणजे माझा उजवा हात, माझ्या हुकुमाचा एक्का आला राया आला, माझ्या हुकुमाचा एक्का आला, असं इकडे आता अण्णा म्हणत असतात. रायाचं कौतुक करत असतात. अगं राया म्हणजे वादळ आहे, वादळ. राया जिथे उभं राहील ना तिथे तुफान आलंच म्हणून समज, असं इकडे आता अण्णा म्हणत असतात, त्याचं कौतुक करत असतात. तेव्हा इकडे राया आलेलं बघून आता इकडे निक्कीच्या मैत्रिणीसुद्धा घाबरलेल्या असतात, कारण मार्केटमध्ये रायाने ज्या पद्धतीने त्यांचा माज उतरवलेला असतो तिथे निक्कीच्या मैत्रिणीसुद्धा असतात. तेव्हा राया इथे म्हणतो की अण्णा तुम्ही मला बोलावलं. तेव्हा अण्णा म्हणतो, ये राया ये, ही बघ ही माझी मुलगी. तेव्हा इकडे आता निक्की मागे वळून रायाकडे बघते तर काय, तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण ज्याचं कौतुक इकडे तिचे अण्णा मगापासून करत असतात तो दुसरा तिसरा कुणी नसून तो रायाच असतो, ज्याने तिच्या गाडीला आग लावलेली असते. तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते की अण्णा हाच आहे तो ज्याने माझ्या गाडीला आग लावली, हाच आहे. तेव्हा इकडे आता ती पुन्हा आपल्या अण्णाला सांगते की कशा पद्धतीने इथे रायाने तिच्या गाडीला आग लावलेली असते, कशा पद्धतीने त्याने तिचा माज उतरवलेला असतो. या सगळ्या गोष्टी आता निक्की म्हणते, हा तोच आहे अण्णा, याला मी सोडणार नाही आहे. हा तुमच्या इथे काम करणारा माणूस, आणि याने काय केलं माहिती आहे, याने माझ्या गाडीला आग लावली. तेव्हा याला मी सोडणार नाही अण्णा, याने मार्केटमध्ये माझा अपमान केला, मला घालून पाडून बोलला, याला मी सोडणार नाही आहे. आणि ती आता रायाच्या थोबाडी द्यायला जात असते. तेव्हा राया तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की पुन्हा माझ्यावरती हात उगारायची हिम्मत करायची नाही, कळलं ना तुला? मार्केटमध्ये ज्या पद्धतीने धडा शिकवला तो तुला कमी पडला आहे का, असं इकडे आता राया म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जय घोरपडे पोलीस स्टेशनमध्ये बसून असतो. तेव्हा तो म्हणत असतो, अरे ही निक्की कुठे आहे, निक्की कुठे राहिली, अजून कशी आलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे कदम येतो. कदम म्हणत असतात की सर तुमच्यासाठी काय आणू, चहा कॉफी सरबत काही मागू का? तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, नाही नको, मला काही नको आहे.
त्याचबरोबर तिथे डिफिकल्ट आलेला असतो. डिफिकल्ट आल्यानंतर तो इथे जय घोरपडेला हसत असतो. तो म्हणत असतो, काय आहे रायादादाने, काय अवस्था केली रे तुझी. तुझ्या माझबरोबर तुझी खाससुद्धा सगळी घालवली, खाससुद्धा उतरवली तुझी. तेव्हा इकडे आता डिफिकल्ट म्हणत असतो की बघ ना, आता स्वतःच्याच पोलीस स्टेशनमध्ये कसं तोंड लपून बसलेस ते बघ. आणि इथे डिफिकल्ट हसत असतो. तेव्हा जय म्हणतो, काय रे खूप हसायला येते का तुला. माझ्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन मलाच हसतोयस तू. तुला माहिती नाही आहे मी कोण आहे. तेव्हा इकडे आता डिफिकल्ट म्हणत असतो, तुझं पोलीस स्टेशन आहे हे. आता तू पोलीस नाही आहेस, कळलं ना. वर्दी कुठे आहे तुझी माच करायला. तुझ्या अंगावरती तुझी वर्दी नाही आहे आणि तुला सस्पेंड केलं आहे रे. मला काही माहिती नाही आहे का. तुला 7 दिवसांसाठी सस्पेंड केलं आहे. मला सगळं काय माहिती आहे. त्याच्यामुळे आता माच करू नकोस. तू पोलीस नाही आहेस. त्यानंतर इथे आता अण्णा म्हणत असतात की राया हात सोड, माझ्या मुलीचा हात सोड. तेव्हा राया म्हणत असतो की अण्णा आता हात सोडतोय, पण तिला सांगा पुन्हा हात उगारायचा नाही म्हणून. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की सारखा सारखा हात उगारायला सगळेजण काही इथे नोकर नाही आहेत, कळलं ना. शांतपणे सांगतोय, पुन्हा हा हात आहे ना माझ्यावरती उगारायचा नाही. मी अजिबात ते खपून घेणार नाही आहे. अण्णा हिला समजावून सांगा जरा. तेव्हा इकडे अण्णा म्हणत असतात की राया हे काय केलंस तू. तुझी हिंमत कशी झाली माझ्या निक्कीचा हात पकडायची. माझी मुलगी आहे निक्की. अरे तुम्ही दोघेजण एकमेकांबरोबर असे भांडायला लागलात तर कसं होणार. का तू तिचा हात पकडलास. तेव्हा राया म्हणत असतो की अण्णा तिला जरा समजावून सांगा. तुम्हाला माहिती आहे ज्याने मला गाडीने उडवलं होतं ती हीच मुलगी होती, माहिती आहे तुम्हाला. तेव्हा इकडे आता राया तिचं सगळं सत्य सांगत असतो. त्याचबरोबर इथे डिफिकल्ट आता का हसत असतो, म्हणून जय घोरपडेला राग येतो. जय त्याला उठवतो आणि त्याला हवं तेवढं मारतो आणि म्हणतो, काय रे तुमची आता एवढी हिंमत की तुम्ही माझ्यावरती हसणार. माझ्यावरती हसणार. हे माझंच पोलीस स्टेशन आहे. माझ्या अंगावरती वर्दी असू दे किंवा नसू दे, इथे माझंच चालणार. इथं माझंच राज्य, कळलं का. येऊ दे तुझ्या रायाला, काय करतो ना ते बघू दे. तुलासुद्धा आता पोलीस स्टेशनमध्ये आता अरेस्ट करून ठेवतो की नाही बघच. कदम याच्यावरती चोरीचा आरोप करा, चोरीचे गुन्हे याच्यावरती लावा आणि याला आता कस्टडीमध्ये ठेवा. याला आता चांगला धडा शिकवतो. आणि त्या रायालासुद्धा, कळलं का, तुमची एवढी हिंमत की तुम्ही माझ्यावरती हसणार. असं इकडे आता जय त्याला म्हणत असतो, रागाने म्हणत असतो. त्याला खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा इकडे डिफिकल्ट म्हणतो, हे जर रायादादाला कळलं ना तर तो तुझी काय अवस्था करेल ना सांगता येत नाही. तेव्हा जय म्हणतो, येऊ दे तर त्याला, काय करतो ते बघू दे मला पण. तेव्हा इकडे आता जयसुद्धा निक्कीची वाट बघत असतो. निक्की खूपच डेंजरस आहे असं त्याला वाटत असतं. पण इथे जयला कुठे माहिती आहे की इथे रायाने आधीच निक्कीचा माज उतरवला आहे म्हणून. त्यानंतर इथे राया म्हणत असतो की अण्णा तुम्ही मला आपलं म्हणता ना, मग माझी एक गोष्ट ऐका. मला ज्याने गाडीने उडवलं होतं त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव हवं होतं ना. मला जिने गाडीने उडवलं होतं ती हीच मुलगी होती. हिनेच मला उडवलं होतं आणि तिथे मरणाच्या दारामध्ये सोडून निघून गेली होती, माहिती आहे तुम्हाला. बरं मला मारण्याचा प्रयत्न केला तर केला. मिस फायर मार्केटमध्ये काम करत होती तेव्हा ती तिच्यासुद्धा अंगावरती ही गाडी घालत होती आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत होती. मग आता मिस फायरच्या अंगावरती ही गाडी घालणार आणि मी काय बघत उभा राहणार का तिथे. तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते, हो मी घालणार तिच्या अंगावरती गाडी. आणि हे बघ, या वेळेला तू आलास मध्ये, पण पुढच्या वेळेला तू जर मध्ये आलास ना तर तिच्या सगळं तुलासुद्धा उडवून लावेन, कळलं का तुला. तेव्हा अण्णा म्हणतात, निक्की बेटा शांत हो. हे बघ तुझं चुकलं. तू मार्केटमध्ये गाडी तशी का चालवलीस. हे बघ मी तुला किती वेळा सांगितले, ती गाडी आहे, ते हेलिकॉप्टर नाही आहे, ते विमान नाही आहे, ती गाडी आहे. तिला गाडीसारखी चालवायची ना रस्त्यावरून, माणसांच्या अंगावरती गाडी घालायची नसते. तेव्हा इकडे राया म्हणतो, ही माणसांना त्रास देणार, माणसांच्या अंगावरती गाडी घालणार, गाडीखाली त्यांना चिरडणार. हिला काय सगळी माणसं काय रस्त्यावरती पडलेली वाटतात. इथे कायदा धाक काहीतरी आहे की नाही हिला. आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी गप्प बसायचं का. मी गप्प बसणार नाही आहे. लोकांवरती अन्याय केलेला मला सहन होत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे अण्णा. असं इकडे आता राया म्हणतो. तेव्हा इकडे अण्णा म्हणत असतात की हे बघा, तुम्ही दोघेजणं जरा शांत व्हा आणि प्लीज तुम्ही दोघेजणं आता एकमेकांशी बोला आणि तुमचे वाद मिटवा ना. तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर काम करायचं आहे आणि तुम्ही दोघे जर असे भांडत बसलात तर कसं होईल.
तेव्हा इकडे निक्की म्हणत असते, अण्णा ही भांडणं तेव्हाच मिटतील, हे वाद तेव्हाच मिटतील जेव्हा हा माझी माफी मागेल. तोपर्यंत मी काहीही विसरणार नाही आहे आणि नव्याने सुरुवात करणार नाही आहे. तेव्हा इथे अण्णा म्हणतात, राया मी तुझ्यासमोर हात जोडतो बाळा, माफी माग ना. तेव्हा इकडे अण्णा म्हणतात, तेव्हा इकडे राया म्हणतो, अण्णा तुम्ही हात जोडू नका. हात कशाला जोडताय तुम्ही? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मंजिरी येते आणि म्हणते, राया तू इथे काय करतोयस? अरे तिकडे डिफिकल्ट. आणि जयने इथे डिफिकल्टला अरेस्ट केलेली बातमी आता मंजिरी रायाला सांगते. रायाला खूप राग येतो. तो गावकऱ्यांना जमा करतो आणि इथे आता जयला चांगला धडा शिकवायला जातो.